कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते चिमणभाऊ ढागे साहेब, प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडेजी, बबनराव रानगेजी, या ठिकाणी वसंतराव मुळीक साहेब, मोहन साळवे, दत्ताजीराव वारके, बापूसाहेब ठोंबरे, बयाजी शेळके, शहाजी शिंदे, राघू हजारे, छगनराव नांगरे, तानाजीराव वाघमोडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते, समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, ज्यांचा सत्कार आहे त्या गुणवंत विद्यार्थी मित्रांनो आणि पत्रकार बंधू आणि मित्रांनो, 90 पासून उपक्रम चालू आहे. एखाद्या संघटनेकडे कार्यक्रम देण्याची क्षमता असली पाहिजे. धनगर महासंघ सतत स्थापनेपासून समाजाला एक कार्यक्रम देत आहे. नुसता कार्यक्रमच देत आला नाही तर त्या कार्यक्रमातून समाजाला उपयोगी पडेल असं प्रबोधन करत आला. नुसतं प्रबोधनच करत आला असं नाही तर प्रत्येक कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट नियोजन करत आला. नुसतं नियोजनच करत आला असं नाही तर या कार्यक्रमामध्ये वर्षानुवर्ष सातत्यानं प्रयत्न करत आला. आणि ही खरं धनगर समाजाला उन्नतीकडे नेण्याची मुळीक साहेब गोष्ट आहे. एक सभा झाली, एक भाषण झालं, हा कोल्हापुरात कार्यक्रम झाला, एवढ्याने समाजात प्रगती होते असं नाही. त्याला सातत्य पाहिजे. हाच कार्यक्रम सोलापूरला झाला पाहिजे, हाच कार्यक्रम नाशिकला झाला पाहिजे. महाराष्ट्रात ही परंपरा रुजली पाहिजे. आणि म्हणून धनगर महासंघाचं आता संघटन राज्यातल्या एकही जिल्हा असा शिल्लक नाही की जिथं धनगर समाज महासंघाची स्थापना. अनेक संघटना येतात परंतु कार्यक्रम घेऊन समाजाचा विचार करून त्याला नेमकं काय पाहिजे हे देण्याची क्षमता आणि तेवढी उपलब्धता निर्माण करून जाणारी संघटना कोणाची नाही. हा हो करणं, आरक्षणच तेवढं बोलणं, कुठे एखादा मोर्चा काढणं, एवढं करून नाही चालत. समाजाच्या संघटना सर्वव्यापी असल्या पाहिजे. आणि म्हणून 90 पासून ही जर परंपरा बघितली तर जवळजवळ 20-25 वर्ष होत आली आता या उपक्रमाला. हा जर चालू असेल तर जे उपक्रम करतायत त्याला टाळ्या वाजवून स्वागत केलं. समाजातील गुणवंताचा सत्कार जर समाजातील संघटनेचे काही कार्यकर्ते करत असतील तर ते कार्यक्रम करतात याच्याबद्दल समाधान व्यक्त करून टाळे वाजवणं हे समाजात सुद्धा काम आहे. नुसतंच आमच्या मुलाचा सत्कार करा. ज्यावेळी तुम्ही आमच्या मुलाचा सत्कार कराल त्यावेळी आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ, तुमचं हे कार्य पुढे चालवण्यासाठी मदत करू आणि तुम्ही हे करताय हे बाहेर जाऊन जगाला सांगू, हे तुमचं काम. खाली बसलेल्यांचं हे काम. आणि म्हणून कोण आहे आपण? ज्या समाजाला, कोणताही समाज घ्या, ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहित नाही, ज्या समाजानं स्वतःचा इतिहास लिहिला नाही, वाचला नाही, सांगणाऱ्याला बोलवलं नाही आणि ते सांगत असताना नीट बसून ऐकलं नाही, तेच समाज माग आहेत. त्याच्यापैकी आपण आहे. माहीतच नाही. मागासलेपणा म्हणजे काय? अज्ञान. अयो, माळशिरसची पोरगी कलेक्टर झाली, आम्हाला माहितीच नाही. आता तुम्हाला काय घरी येऊन कोण सांगणार?
तुम्ही माहित करून घेतलं पाहिजे ना आपला समाज कुठे गेला. काल एका ऑलिम्पिक मध्ये सरगर नावाच्या पोरानं पदक मिळवलं. धनगर समाजाचं पोरं सरगर ऑलिम्पिक मध्ये. देशाला सगळ्या सन्मानाचं चिन्ह मिळवून दिलं. माहित पाहिजे कोण बोलतंय, माहित पाहिजे किती मोठे होतो आपण. जगामध्ये अनेक पदवी आहेत. छत्रपती आहे, लोकमान्य आहे, महात्मा आहे, पण पुण्यश्लोक पदवी ही त्रिखंडात एक आहे. स्वर्ग मृत्यू पाताळात एकच आहे. त्रिखंडामध्ये एकच पदवी आहे. अशी एकच पदवी आहे. तिचा लय मोठा अर्थ आहे. बारामतीचे कविवर मोरोपंत काशीत गेले आणि काशीत जाऊन म्हणले, पुण्य श्लोको नलो राजा, पुण्य श्लोको युधिष्ठिरा, पुण्य श्लोको जगन्नाथा आणि पुण्य श्लोको अहिल्या माता. नळ राजा पुण्यश्लोक, धर्मराजा पुण्यश्लोक, भगवान श्रीकृष्ण पुण्यश्लोक आणि त्यानंतर अहिल्याबाई पुण्यश्लोक. ती तुमच्या समाजाची त्रिखंडामध्ये पुण्यश्लोक पदवी मिळवली मानव जातीमध्ये, ती अहिल्याबाई तुमच्या समाजाची. आणि आपण आजही रांगतोय ना आम्ही मागास आहे म्हणतोय. वेड आहे का काय. बारामतीचे कविवर मोरोपंत म्हणले आणि मोरोपंत असं म्हणल्यानंतर ही वार्ता जगात पसरली आणि इंग्लंडच्या राजानं जगातल्या तत्ववेत्यांची एक परिषद घेतली. इतिहास काय, कुठं गेलो आपण. आणि मग तिथं गेलो होतो तर मग इथं आपण असं का, याचा कधीतरी विचार करावा म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्या तत्ववेत्यांना जगातल्या प्रश्न विचारला इंग्लंडच्या राजानं की जगात आदर्श राज्य करून घ्या. ग्रीकचा एक तत्ववेत्ता जॉन माल्कम उठून उभा राहिला आणि त्याने सांगितलं की महाराज, अनियंत्रित सत्ता जर हातात असेल तर तिचा वापर कुठं, किती आणि कसा करावा याचा अतिशय नियोजनपूर्वक राज्यकारभार करताना नियोजन पुण्यश्लोक अहिल्याबाई इतकं चांगलं जगात कोणी केलं. आणि तिथं जमलेल्या 80% तत्ववेत्यांनी याला समर्थन दिलं आणि इंग्लंडच्या राजानं आदर्श राज्यकर्ती हा किताब अहिल्याबाईंना दिला. भारतात हा किताब अजून मिळाला नाही अहिल्याबाईंना, तसा इंग्लंडमध्ये मिळाला. असंच आहे. तुमच्या जवळ सुद्धा बरीच माणसं अशी आहेत तुम्हाला माहितच नाही. ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून दाखवायला गेली तर ते विश्वोबा ते जे होते पंडित, ते घोड्यावर, त्यांनी घोड्यावरनं ज्ञानेश्वराच्या छत्रात लाथ मारली आणि खाली पाडली. अख्खी आळंदी बघत होती. ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानेश्वर खाली पडली. एकही माणूस म्हणला नाही की या पोराचं काय चुकलं त्या ज्ञानेश्वर लिहिली. आणि आज आळंदी सगळे म्हणते मावले मावले, बेलपान गुलग्या मावले, पुस्तक घ्या मावले. जगायला त्याला मारत होती त्यावेळी एक माणूस पुढे आला नाही. अशीच अवस्था आहे सगळ्याची. मग जीवनात महत्वाचं काय की तुमच्या अवतीभोवती असा कोण आहे का त्याला ओळखणं आणि त्याच्याशी संवाद करणं जिवंत असताना हे खरं मानव जातीतलं मर्म आहे. कळलंच नाही. आज आपण रानात भीमदेवी थाटात म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय राजकारणाबद्दल आज काय चाललंय. सगळे लोक राजकारणाबद्दल बोलते पण सगळे लोक राजकारणाला वाईट बोलताय तेवढे तुम्ही खड्ड्यात चालला हे नीट लक्षात ठेवा. कारण राजकारणाशिवाय दुसरं आहे काय.
राजकारण जर सोडलं तर वीज कोण देईल, पाणी कोण देईल, रस्ता कोण देईल, संरक्षण कोण करील? उगाच राजकारणी माणसाला कोण बोलत बसतो? मिलिटरीला कोण संभळे? त्यांनी जर तिथनं अतिरेकी सोडली तर आपली सभा तर चालेल का? पळता होई थोडी होईल. तेव्हा राजकारण फार महत्वाचं आहे. राज्य रामाचं पाहिजे का? राजा नीतिमान. राज्य शिवाजी महाराजांचं पाहिजे का? राजा चारित्र्यवान. राज्य अहिल्याबाईचं पाहिजे का? राजा पुण्यवान. राजा नीतिवान, चारित्र्यवान, पुण्यवान असला पाहिजे, हा खरा प्रजेचा आग्रह आहे. आणि तसा राजा जो झाला, हजारो राजे झाले. शिवाजी महाराज की जयच का? नीती चारित्र्यावर आधारित राज्य केलं ना. दुसऱ्याची मुलगी भेट म्हणून आली तर तिला तू अशी माझी आई असती तर मी पण तितकाच सुंदर झालो असतो म्हणण्याचं राजाच्या कडे धारिष्ठ किंवा तेवढी उदारमत्वादी म्हणून त्याची 5000 महादेवाची मंदिरे बांधली. काल काशीच्या मंदिराचा वाद आहे. ज्ञानवापी मंदिर बांधू देत नव्हती तर मशीद बांधली. अहिल्याबाईंनी त्यालाही शांत केलं, ह्यालाही शांत केलं ना. आताच जे काशीचं मंदिर आहे ते अहिल्याबाईंनी बांधलं. तिथं आता बाहेरच्या बाजूला काल परवा मोठी असा पुतळा बसवला अहिल्याबाईचा. का तर काशीचं जे मंदिर आहे ते अहिल्याबाई. कुठं जामखेडला जन्मलेली एक मुलगी धनगराची काशीला मंदिर बांधले. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अन्नछत्र, धर्मशाळा. भारतामध्ये रस्त्याच्या कडेला कुठेही महादेवाच्या पिंडीसारख्या आकाराची विहीर दिसेल ते अहिल्याबाईंनी बांधली. पिंड विहीर बांधताना सुद्धा महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे. आमच्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावर बघा सगळ्या विहिरीच आहेत. अजून त्याला धक्का सुद्धा लागला नाही. काल त्यातल्या 3 विहिरी रस्त्यात आल्या होत्या पालखी मार्गात. मी गडकरीला भेटून सांगितलं ह्या विहिरी आता असल्या विहिरी बांधणं तरी शक्य आहे. ते दगड कसा काढलाय आणि दगडावर दगड चिटकवलाय हे ओळखू सुद्धा येत नाही. असं स्थापत्य आमच्यात होतं. हे पुढच्या पिढीला आपण दाखवणार कसं? 3 ठिकाणी आपल्या खडूसला सुद्धा टर्न मारला रस्त्याला. गडकरींनी सांगितलं अजिबात नाही. आपण म्हणते ते बरोबर आहे, टर्न मारा. 3 ठिकाणी ती मोठ्या विहिरी गुजर. आणि ती बाजीरावची विहीर जी आहे ना मोठी पंढरपूर जवळ ती मध्ये घेतली आणि तिच्यावर ब्रिज घेतला. वरून ब्रिज घेतला आणि खाली विहीर ठेवली बाजूनं, पण विहिरीला धक्का लावला. हे इतकं महत्व आहे. अहिल्याबाई म्हणलं की सगळ्याच्या अंगात रोमटे खडे होतात. शिवाजी महाराजांचा खरा वारसा उत्तरेकडे चालवला गायकवाडांनी आणि ह्याने शिंदे आणि होळकरांनी. हे राज्य अरे कोण आहे आपण? स्वराज्याचा आमचा भगवा अटके पार फडकला पाहिजे. कोणी फडकवला? कोणी फडकवला? मुळीक साहेब पानिपतच्या युद्धामध्ये मल्हारराव पेशव्यांना सांगत होते की मी एका बाजूला आणि शिंदे एका बाजूला आणि तुम्ही मध्ये राहा, आम्ही दोघं तुम्हाला कव्हर करतो. माधवराव पेशव्यांनी सांगितलं तुम्ही दोघं एका बाजूला आणि मी एका बाजूला, मी मध्ये नाही, तुम्ही मल्हारराव मध्ये, पलीकडे शिंदे आणि असं लढायचं. आणि अशा फौजा लागल्या. ज्यावेळी पेशवे पडले असं कळलं त्यावेळी 6 किलोमीटर मल्हारराव शिंदे पुढे होते. सपासप वार करत निघाले. अहमदशाह अब्दालीनं सगळा मोर्चा पेशव्याकडे वळवला आणि त्या दोघांना मोकळं सोडलं, कारण तिथं टिकावच लागत नव्हता. इतकी ताकद होती. मल्हाररावची तलवारच अशी होती की त्याच्या तलवारीला भिडणारी देशात तलवार त्यावेळी पुढे नव्हती. एवढी इतिहास आहे आपला. मल्हारराव एवढा मोठा सुभेदार की त्याच्या तलवारीला दुसरी तलवार अशी छान दिसता येईल अशी तलवारच नव्हती. इतिहास आहे, नीट लक्षात घ्या.
ह्या अहिल्याबाईचं लग्न शनिवारवाड्याला, पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर झालं. कुणी लग्न लावलं? संभाजी महाराजांना कैद झाली त्यावेळी 9 वर्षाचे शाहू, त्यांना पण औरंगजेबाने ताब्यात घेतली आणि संभाजी महाराजाचा वध झाला, हत्या केली त्यांनी औरंगजेबाने. आणि ह्या मुलाला 60 वर्षपर्यंत कैदेत ठेवलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांना सोडण्यात आलं. त्यांचं लग्नच नाही झालं. छत्रपतीचा खरा वंश तिथंच संपला. संभाजी महाराजांचा थोरला मुलगा 60 वर्ष होऊन सुद्धा कैदेत राहिल्यामुळं लग्नच झालं नाही. त्यामुळे पुढं वाटचाल नाही. आणि त्याच वेळी पेशव्यांनी अहिल्याबाईचं लग्न शनिवारवाड्यासमोर. मल्हारराव थोडस नाराज होती, पण ह्या चौंडीच्या पाटलाची मुलगी पेशव्यांनी दत्तक घेतली. लग्न आम्ही करून देतो. आणि मल्हारराव घाबरू नका, तुम्ही सुभेदार आहे, आम्ही पेशवे तुमचे हे आहोत आणि मोठं मान सन्मानाने लग्न करू. शनिवारवाड्याला पुण्याच्या अहिल्याबाईचं लग्न झालं. नीट लक्षात ठेवा, साधी गोष्ट नाही. आणि मल्हाररावचा एवढा दबदबा होता, त्यावेळी देशातले सगळे राजे, हैदराबादच्या नवाबासहित सगळे लग्नाला हजर होते. आणि त्या लग्नामध्ये ऐतिहासिक घटना घडली. मुळीक साहेब, लग्न शाहू महाराजांनी एका मांडीवर खंडूला आणि एका मांडीवर अहिल्याबाईला बसवून असं सगळ्या समोर मांडी घालून बसले. त्याला टाळू हुंगून लग्न लावणं म्हणतात. टाळू हुंगून लग्न लागलेलं अहिल्याबाईचं लग्न इतिहासात एकच आहे. आणि सगळ्या लोकांनी अक्षता टाकल्या. जे टाळू हुंगतात त्याने रक्ताचं नातं पुढे निर्माण करायचं असतं. आणि म्हणून पुढं होळकराच्या घराण्यामध्ये घाटग्याच्या कोल्हापूरच्या संबंधातली शाहू महाराजाची बहीण, चुलत बहीण स्वतः होळकर जाती. का तर मी अहिल्याबाईच्या लग्नात टाळू हुंगली होती. किती मोठं विचार होतं. आणि अहिल्याबाईच्या लग्नात सगळे राजे आहेत. नुकतंच शाहू महाराज छत्रपती, त्यांनी सांगितलं मी छत्रपती शिवाजी महाराजाचा नातू, संभाजी महाराजाचा मुलगा. तुम्हाला सगळ्याला सांगतो की एवढ्या कष्टाने हे स्वराज्य मिळवलंय. हे स्वराज्य जर टिकायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये 2 प्रमुख मोठे समाज आहेत. एक धनगर आणि दुसरा मराठा आहे. हे दोन्ही समाज एकच आहेत. 2 समाज नाहीत. जे रानात शेळे मेंढ्या राखत राहिले, दऱ्याखोऱ्यात राहिले ते धनगर झाले. जे राजकारणात आले, गावात राहिले ते मराठा झाले. आणि त्यांची सोयरपणं सुरू झाली. पुढे 2 जाती त्यातून पडल्या. पण मी शाहू महाराज छत्रपतींचा नातू सांगतोय, या 2 समाजामध्ये लग्न विवाह सुरू करा. कारण लग्न हे असा समारंभ आहे की रक्ताची नाती जोडायची असतील, त्याशिवाय माणसं एकमेकासाठी जीव द्यायला, रक्त सांडायला तयार होणार नाही. हे स्वराज्य टिकणार नाही. हे शाहू महाराज, हे सांगायला सोपं आहे, पण जनता काय ऐकते काय? पदराला पदूर लागतोय का, ती 11 माशी आहे का, 12 माशी आहे का, बायका लागल्या बडबड कराय, मग ती कुठला आहे, त्याचं आपलं जुळतंय का, बघा बर का, पुढाड होईल बर का, आपल्या पोरांचं कसं व्हायचं, या बातीतच समाज माती घ्या. शाहू महाराजांनी सांगितलं पहिल्यांदा मी सुरुवात करतो. आणि मग त्याने दिलं. शाहीर फिराजीराव सरनाईकाचा पोवाडा आहे का, त्याच्यामध्ये त्याने जी सांगितलंय की शाहू महाराजांनी क्रांतिकारी निर्णय काय घेतला. धनगर मराठा विवाह जुळवून आणली आणि लावून घेतले वळीनं. आणि सगळ्या जगाला सांगितलं की 2 समाज एक आहे. आजही आपल्याला जे आपलं आहे ती तीच आहे. आजही आपण मानत नाही. अहो धनगर मराठा एक व्हायचं तर जाऊ द्या. मुळीक साहेब, धनगर समाजाने 27 पोट शाखा स्वतःच्या पाडल्या.
हटकरण खुटकरण आयरेन गडरेन डंगेन डांगेन हिद्रेन छिद्रेन सगळे अहिल्याबाईच्या फोटो घरी लावते. पण आमचं त्यांचं जमत नाही. काय जमत नाही, काय माहितच नाही. कुळी माहित नाही, गोत्र माहित नाही. कोणतरी बावला एखादी येतं आणि ती सांगतो तुमच्या कुळीचं भाऊ यायचं बरं का, ते सोयरपण करू नका, झालं फिक्स. आज्ञा मी काय सांगतो नीट सांगा. हसायचं तर आहेच, पण विचार करत करत हसायचं. नुसतंच आपलं हसण्यावारी नेण्यासाठी हसायचं नाही. किती लोक आहेत तुम्हाला माहित नाही. हे वाघमोडे साहेब आहेत ना, आता गेले काय, ठीक आहे. तर ह्यांचे चुलते आमच्या इथं सीताराम वाघमोडे म्हणून, आमच्या इथे शंकर सहकारी साखर कारखाना त्या आपट्यांचा व्यापाऱ्यांचे कारखाने वालचंद आगाशे आपटे चितळे. तर चितळेचा कारखाना निलावात निघाला आमच्या गावा शेजारची गाठी. एक वार 2 वार चितळेचा कारखाना 500 एकर जमीन आणि साखर कारखाना उभा. त्याचा जो शंकर सहकारी साखर कारखाना म्हणून आहे ना सदाशिवनगरचा, तो माळशिरसच्या चिटकून शेजारी. सीताराम अण्णांनी 66 साली शेवटची बीट टाकली 67 लाख रुपये. सरकारी अधिकाऱ्यांचे 67 लाख रुपये 3 वार. सीताराम वाघमोडे 500 एकर जमीन रोख 67 लाख रुपये. काय माणसं होती. आज ते वैभव राहिलं नाही. 500 एकर जमीन आजही सीताराम अण्णाच्या मुलांना ती चितळेची निलावात घेतली. ही धनगराची ख्याती आहे. आमच्या कळंबोळी नारायण पाटील होती. चेनचे ट्रॅक्टर 52 साली 11 ट्रॅक्टर होते त्यांच्याकडे नांगरायला. 1100 एकर शिलिंग मध्ये गेली. ही परिस्थिती आहे. ते वैभव आज राहिलं नाही. त्या काळी एक पोरगा BSc अग्री, त्या काळी एक पांडुरंग पाटील वकील रके खाडीलकरला बारामती लोकसभा मतदारसंघात उभं राहिलं. पांडुरंग पाटील, नारायण पाटलाचा पोरगा म्हणायचं पांडुरंग पाटील. 500 गडी सालाचे त्याच्यात कामाला. आमची चुलत बहीण शिट्टी दिली होती त्यांची. 500 बैलगाड्याचं वराड होतं. एवढं मोठं नारायण पाटलाची मुलगी दिली. ही परिस्थिती आहे. हा इतिहास माहित नाही म्हणून तुम्ही धडपडताय. माहितच नाही. लय मोठं आरक्षण धनगराला कुणी दिलं, काय दिलं, का दिलं हे कुणालाही अजून सांगता आलं नाही. म्हणून आरक्षण मिळत नाही. दिलेलं असताना सुद्धा कुणीही अभ्यास करून ते मांडलं नाही म्हणून आरक्षण मिळालं. आणि समाजाकडे पैसे गोळा करणारे तंबू लावतात. आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. लोक पैसे द्या. मी म्हणलं का फसवता का लोकांना. आम्हाला पैसे मिळतात म्हणले. अप्पा तुम्ही का बसा. लोक कमी त्यालाच पैसे दिले. आता तुम्ही जरी मोबाईल काढला आणि त्याच्यावर YouTube काढा आणि त्याचा माईक ऑन करा फक्त, आणि माईकवर नुसतं म्हणा RG रुपनर स्पीच इन विधान परिषद. 50 भाषणं YouTubeची आहेत माझी. 50 भाषणं. YouTube जागतिक ऍप आहे. 50 माणसं लगेच बघा. जरी समजा तुम्ही बघितलं YouTubeवर माईक वारायचा लगेच बघा. म्हणजे आताच बघा नाही मग माझं ऐकाय सोडून तीच बघत बसते. काय ह्यात आहेच की मग ती बोलतोय ती हे एकच आहे असं नाही. तर त्यातलं मी इथं बोलत नाही. तर YouTubeवर तुम्ही माईक केला. अशी माणसं की 1 रुपया 50 वर्षात आम्ही 1 रुपया समाजाचा घेतला नाही. मुळक साहेब 1 रुपया नाही. 1 रुपया चहा नाही कोणाचा. प्रिन्सिपल जगलं पाहिजे. मी तर आयुष्यात कधीही
ओरिजिनल मी शाकाहारी आहे. दारू नाही, मटण नाही, गांजा नाही, बिडी नाही, सिगरेट नाही, पान नाही, तंबाखू नाही. करोडो रुपये मिळत असताना सुद्धा सांगितलं तू शिर्डीला नेऊन टाक, नाही तर पंढरपूरला नेऊन टाक, आम्हाला नको. हे पण दांडत आहे. अशी माणसं किती आहेत ती हुडका. अभ्यास करणारी माणसं किती आहेत ती हुडका. कुठल्या साहित्य संमेलनात ज्ञानेश्वरा सत्कार झाला? कुठल्या साहित्य संमेलनात तुकारामाच्या गाथाची आज तागात बरोबरी कोणी केली नाही? कधी झाला सत्कार? खऱ्या माणसाचा सत्कारच होत नाही ना. ही सगळ्या समाजाची दैन्य अवस्था आहे. शिवाजी महाराजांची काय अवस्था आहे? राज्याभिषेक झाल्यावर 4 वर्षात जावं लागलं. रामाला तर सिंहासनावर बसायला निघाले, मधनच वनवासाला जावं लागलं. अहिल्याबाईला तर आयुष्यभर वनवासच. ही चांगल्या माणसाची हिंमत आहे. काही माणसं जगायला येतात, भोगायला येतात, काही माणसं दुसऱ्याला जगवायला येतात. नीट लक्षात ठेवा. तेव्हा आपल्या गावठी भोवती जगवा आलेली माणसं कशी? हे एक शिवाजी महाराज जर झालेच नसते तर आज आपण अशा परिस्थितीत कधीच नसतो. ही देणगी आहे. पण त्यांचं काय झालं? किती वार घेतले त्याने अंगावर, किती संकट. कधी आपण त्याचा विचार करतो? ते चरित्र वाचतो? अहो, जेव्हा ते आग्र्याहून सुटले तेव्हा संभाजीला पळता येईल, मुलगा बरोबर करणार का? भीती मागणं. घोडेशाळ सुटले. रस्ता आग्र्याला येताना एकच, सहज घोडेस्वार गाठते. असे इकडे असे गडचिरोली इकडे गेले आणि तिकडून चंद्रपूरवरून असे पन्हाळ्याला इकडे प्रतापगडावर आले आणि पाटकोळी घेऊन संभाजीला पळत पळत मथुरेपर्यंत आले. आणि मग तिथून घोड्यावर साधूचा वेश घालून आले. काय साधं जीवन असेल का? कुठं जेवले असतील, कुठं खाल्लं असेल? तेव्हा हे स्वराज्य आहे. हे कोल्हापूर आणि सातारा त्यांच्या राजधानीचं ठिकाण आहे म्हणून सांगतो, फार मोठं आहे. मगा कोणीतरी म्हणलं प्रशिक्षण हे ते. आयुष्यभर शिकावंच लागतं. आयुष्यभर तुम्ही शिकतच राहायला पाहिजे. नुसतं विद्यार्थी आहे म्हणून शिकताय काय? तुम्ही विद्यार्थी म्हणून काय शिकताय? अभ्यासक्रम फक्त तुम्ही करणार आहे विद्यार्थी म्हणून, दुसरं काय शिकणार आहे? माणुसकीचं जीवन तुम्हाला शिकावं लागणार आहे. तुम्ही डॉक्टर झाला, तुम्हाला इंजिनिअरिंगचं ज्ञान थोडं असलंच पाहिजे घर बांधताना, आवश्यक आहे. तुम्ही काही होऊ शकता. हे खुंबगाट बांधा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आता किती किती विषयावर, एकदा समाजाचं मोठेपण, समाजाचा इतिहास, याच्यावर 2-3 तास जाते. सध्याची महाराष्ट्रातली स्थिती, समाजाची चाललेली दिशा, याच्यावर बोलायला 2 तास पाहिजे. पण आता तुमचा गुणवंत सत्कार आहे, अर्धा पाऊण तास तुम्हाला मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही शिदोरी दिली पाहिजे. बरं, आम्ही सकाळी 6ला उठून माळशिरस पासून इथपर्यंत आलोय. आता हे झालं की माघारी जाणार आहे. काल सांगोल्यात होतो, उद्या पंढरपूरला आहे. रोज आहे. 400-500 किलोमीटरचा प्रवास आहे. 1 रुपया कोणाकडनं आम्ही घेत नाही. रोज 4-5 हजार रुपये डिझेलला लागतात. साधी सेवा नाही, तपश्चर्या ही. अशी माणसं किती आहेत? समाजात सपोर्ट किती मिळतो हा बघितलं पाहिजे. अमेरिकेची एक बाई आहे, मावडे साहेब रोंडा बर्न. तर रोंडा बर्न बाईने एक पुस्तक लिहिलं, द सिक्रेट. आता तिचं दुसरं पुस्तक आलं, द मॅजिक, जादू. काय जादू आहे? तिचं म्हणणं असं आहे
की तुकाराम महाराज तुझे आहे तुझपाशी म्हणले त्याचा अर्थ काय? कुणी भारतात केला नाही, अमेरिकेच्या बाहेर तुझे विचार केला. काय म्हणले? तुमचं बोलणं, तुमचं वागणं आणि तुमचं विचार करणं तिन्ही तुमच्या हातात आहे का नाही? आहे का नाही? तर तुम्हाला विचार करायला कोण अडवतंय का? तुम्हाला बोलाय कोण अडवतंय का? तुमचं म्हणतं भजन म्हणायचं म्हणलं, तुम्हाला कोण म्हणणं का म्हणतंय का? तेव्हा काय बोलावं, कुठं बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं आणि कधी बोलावं हे प्रत्येकाच्या हातात आहे. ते तुम्ही समजून घेतलं आणि बोलला की जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळते, असं त्या रोंडापर्यंतचं म्हणणं आहे. आणि त्याला तुकारामाने म्हणले तुझे आहे तुझपाशी, तुला माहित नाही त्याला मी काय करू. आणि तिनं म्हणलंय की परमेश्वरानं प्रत्येक मानवाला एवढं दिलंय, अमाप दिलंय, ते मला दिलंय त्याला दिलंय असं नाही, सगळ्याला दिलंय. त्यातलं माणसाला फक्त 15%च कळले, त्याला 85% राहिलेलं कळेल. त्यावेळी वांछित ते लाभो ज्ञानेश्वर का म्हणले हे कळेल. ज्ञानेश्वर म्हणले फक्त इच्छा कर, इच्छा कर तुला मिळेल. मिळतंय. आणि मी त्याचा थोडा अनुभव घेतलाय. ठाम विश्वास पाहिजे. सारखं धरपकड धरपकड धरू नको धरू नको त्याचं काम नाही. ठाम विश्वास पाहिजे. मी कॉलेजला होतो, मुळीक साहेब माझ्या मनात सहज विचारलं, आपली गरीब परिस्थिती आहे, आमचे वडील 6वीत असताना वारले होते. आईनं आम्ही काम करायचो, मी 15 दिवस शेतात करायचो, 15 दिवस मी म्हणलं आपल्याला नोकरी लागली पाहिजे. इच्छा आता आपण कामाला लागलं पाहिजे, लय घरच्याला त्रास द्यायला नको, नोकरी करून कमवू. याशिवाय विकमला मी होतो म्हणजे 1 वर्ष आपण बाहेर न करू. अक्षरशः मी एवढा विचार करत होतो. स्वतः शंकरराव मोहिते पाटील बारामतीला मला हुडकत आले, मी जिथं राहत होतो तिथं, आणि मला म्हणले बस गाडी. ते एवढं मोठं वसंत दादा, त्यावेळी शंकरराव मोहिते पाटील लय मोठी माणसं. बसलो. आमच्या तालुक्यात लय दबदबा त्यांचा. मला म्हणले अरे तुला काय माहिती आहे का? म्हणलं काय? अरे म्हणले मी कारखान्याचा चेअरमन आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन आहे, मार्केट कमिटीत चेअरमन आहे ना आमदार पण आहे. माझ्याकडे 300 पोरं रोज येते ती. म्हणलं कशाला? म्हणजे नोकरी लावायला. पण म्हणले मी लावू शकत नाही. म्हणलं का? तर म्हणजे नोकरीच नाही तर. पण तुला म्हणले नोकरी लावायला मी घेऊन चाललोय. मला बी आनंद झाला, बरं झालं नोकरी लावते. नोकरीची इच्छा केली की लगी नोकरी आली. आणि मग मला म्हणले तुला नोकरी लावतोय त्याचं एक कारण आहे. बघा मुळीक साहेब फार मोठी माणसं होती, शंकरराव मोहिते पाटील पर्सनॅलिटी ग्रँड होती. मला म्हणले तुला नोकरी लावतोय त्याचं कारण आहे. मी म्हणलं काय? तर मला म्हणले तू जर मोकळा राहिला, नोकरी नाही लागली तुला, तर तू पुढं आमदार होशील, मंत्री होशील, तू काय पण कर. 18 वर्षाचा होतो त्यावेळी. 18. मी तेवढंच ध्यानात ठेवलं. हे मला आमदार होशील म्हणते म्हणल्यावर यांचं बोलणं खरं असेल. पुढं मी 10 वर्ष नोकरी करली. नोकरी करत मी विकली. आणि आपण वकील व्हायला पाहिजे. परिस्थिती थोडी बरी झाली होती, नोकरीची गरज संपली होती. नोकरीचा राजीनामा दिला आणि कोर्टात गेलो. 100 वकील एकीकडे आणि आम्ही दोघंच एकीकडे. इतक्या फाईल होते आमच्या. तुम्हाला 4000 ब्रीफ सुभाष पाटीलांनी ते विजयदादाच्या विरुद्ध लढलेली. 4000 ब्रीफ सांगत दोघा पण. आम्ही जर कोर्टातनं बाहेर निघालो तर जत्रा जमल्या माणसं आमच्या मागास आहे. पण कधी पैशासाठी आम्ही केलं नाही. फुकट सगळे वकील म्हणाले, फुकट काम करणारे वकील ते आहेत त्यांच्याकडे जा तेच केलं. आणि हे पैसे घेणारे दुसरे. आम्ही इतकी कामं करून फुकट. आम्ही उटकीची केस असेल त्या पहिलाच 500 रुपये द्यायचो. जा कोल्हापूरला साताऱ्याला आम्ही 10-20 पोरं शिकाय ठेवली. आणि आमच्या वकिलीत आम्ही पैसे पाठवायचो. त्यातले कित्येक डॉक्टर केले, कित्येक इंजिनियर केले धनगर समाजाचे. आज दवाखान्यात माणसं.
पुढं वाटलं आपण जिल्हा परिषद सदस्य झाले, नोकरी वकिली बंद केली, जिल्हा परिषदला उभं राहिलं. आम्हाला अर्ज भरायला कोणी येऊन देत नव्हतं. मी म्हणलं मी निवडून येणार आहे, माझ्याशिवाय कोणी येणार नाही, मी कुणालाही येऊ देणार नाही, मी आल्याशिवाय राहणार नाही. आलोच माणसं म्हणजे आलोच म्हणते तरच द्या. 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य. जिल्हा परिषद अशी चालायची रात्री 2 पर्यंत. प्रत्येक विषय अभ्यासून भाषण माझं अख्खा जिल्हा बघायला यायचा. जिल्हा परिषद कशी चालली, विरोधी पक्ष नेता झालो. 3ऱ्या टर्मला समारोप होता. सगळे म्हणले मी पुन्हा येणार, मी माझा महिला राखीव झालाय पण मी पलीकडे उभा राहणार, मी मोहोळ मधनं उभा राहणार, मी बार्शीतनं उभा राहणार, असं सगळ्याची मनोगत. माझ्या बारी आली तेव्हा सांगितलं मी या सभागृहात आता पुन्हा कधीही येणार नाही. ती म्हणली का? मी म्हणलं नाही येणार, मला यायचंच नाही, जिल्हा परिषदेमध्ये मी पुन्हा कधी येणार नाही. माझ्या शेजारी आता जे अध्यक्ष होते काकासाठी ती बसली. अहो म्हणले कारण सांगा. मी म्हणलं कारण मी आता आमदार होणार आहे. दोघं जण उठून उभा राहून म्हणले कसं काय होणार आहे? मी म्हणलं तुला काय करायचं, मी होणार आहे. तुझ्या पोटात काय गोळा उठला बस काय. अरे मी कसा होणार आहे मलाच माहित नाही, पण होणार आहे एवढं माहित आहे मला. ती बसली म्हणजे नको आगाव. मोळे साहेब 4-5 महिने गेल्यावर मी सभेतनं म्हणायचो, मजेनं म्हणायचो, माणसं हसवायसाठी म्हणायचो. माणसाला वाटायला आली काहीतरी गमतीनं म्हणतोय असं. एक दिवशी मी रात्री 10 वाजता जेवण करून आमदार निवास पुढे उभं होतो. एकदम फोन आला. मी मुख्यमंत्र्याचा PS बोलतोय. मुख्यमंत्री साहेब आपल्यावर बोलणार. मुख्यमंत्री? मी जर बाजूला घेऊन काय रामाने म्हणले कुठं आहे तुम्ही? मी म्हणलं मुंबईत आहे. मी पृथ्वीराज चव्हाण बोलतोय. मी म्हणलं बोला बाबा. मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होती. म्हणजे मी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बोलतोय. मी म्हणलं बोला बाबा. म्हणजे अभिनंदन. मी म्हणलं कशाबद्दल? अहो म्हणजे तुम्ही आमदार झाला, आताच राज्यपालांनी जाहीर केलं, तुमचं नाव 1 नंबरला आहे. तुम्हाला काही खरोखर वाटलं नाही का? तू टाळ्या उशिरा वाजवल्या म्हणून काय सांगावं झालंय का नाही खात्री करून टाळी. आपली टाळी फुकट गेली तर केवढ्यात पडेल. पब्लिक भयंकर हुशार, त्यातल्या त्या धनगर समाजाचं अति हुशार, कुणालाही ढळतं माप देणार नाही. अगदी खरोखर झालतंच हे आमदार म्हणल्यावर मग काय पण कार 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 वाजवलंय काय भानगड ही सुद्धा एक लक्ष नाही. काय नीट बोलायचं नाही. नीट बोला ना. तुमचा पोरगा कलेक्टर होईल असं कोणी मानल्याबरोबर तुम्ही तुमच्या तोंडात साखर घालेल म्हणायला पाहिजे का नाही? कुठलं होतंय आमचं गरीबाचं? देव म्हणतो तथास, तुझं पोरग बी होऊ नये आणि तुला बी कधी बोलायचंच नाही. कोण एखादा शेतकरी असं मला दाखवा की 100 टन ऊस काढेल म्हणतो, निघणारच नाही. तर म्हणत दलिंद्री. अरे म्हणा तर 100 काय पाहुणं ऊस कास काय यंदा ऊसाची परिस्थिती लई लई बेकार. हा बदल पाण्याला ना पत्ती शिकत निघत 15 टन. तोंड बिंड वाकडं करायची एवढी काय गरज? अरे ते ऊस कोणाचं, ती बियाणं कोणाचं, त्या रानाचं सगळं अवलंबून आहे. तू का तोंड वाकडं करतोय? हितच गंमत आहे. ह्याला तुकाराम म्हणजे तुझं तुझ्यापाशी आहे. नीट ऐका, मी मार्मिक बोलतोय. पोरांनी जीवनात तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. बोललं पाहिजे नीट. म्हणून द्या 100 टन म्हणा, 90 निघू द्या. कोण काय आपल्याला विचारतंय का? का कोण आपल्याला दांड लावते? पण म्हणतानाच म्हणायचं नाही. आडवं बोलणारीच नाही तर नाही म्हणतो तर नाही नाही आणि नाही तर काय नाही. जरा थमकी, जरा दमच नाही. कुठलीही गोष्ट विचारली की नाही म्हणणारी लय ती पहिली बाजूला काढा. अरे
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. जर टिळक म्हटले नसते तर स्वराज्यच मिळालं नसतं. मग तुम्हाला मतदानाचा अधिकार कसा आला असता? एक नीतिवान चारित्र्यवान माणूस म्हणला म्हणून स्वराज्य मिळालं. हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. करंगळी कापून रोहिडेश्वरला म्हणली. बादशाह तिकडून येतोय, कधी देवळाच्या भोवतीने गराडा घालतील मुंडकी उडवतील माहित नाही. दिलदारपणे मला स्वराज्य निर्माण करेल. छत्रपती जर हे म्हणले नसते स्वराज्यच झालं नसतं. कठीण परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघतो. अडचणी तर आल्याच पाहिजे. अडचणीत खरं शहाणपण सुचत. सगळंच दिल्यावर काय तुम्ही नीट वागणार आहे होय? अडचणी आहे त्या म्हणून नीट 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 बोळा नीट चाललाय. नाहीतर कुणाला धडकवत कुणाच्या अंगावर बुलडोजर घालायचं तुम्ही कमी करणार आहे. तेव्हा अडचणी आल्या पाहिजे, त्या सोडवण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवून जावे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. असं माईकवर असतं का नाही? आज नाही, लग्नात तस सर्वांच्या संकट निवारणाची व्यवस्था केलेली आहे. हे त्या रोंडाबरनी पुस्तकात सांगितलं. तिने रचना सांगितल्या, पण मी ते पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की सामान्य माणसाला ह्या रचना कशा जाणार. आणि म्हणून वकील साहेब तुम्हाला दिलेले जीवन सुगंध मी पुस्तक लिहिलं. त्या रचना कशा कार्यान्वित होतात. सगळ्या जगात आज म्हणतायत त्याचं काय असतंय, खोटं थोडं बोलावंच लागतं, थोडं येडवाकडं वाकडं बोट करावं. अजिबात नाही, अजिबात नाही. राजकारणात लाडी लाबडे करावेच लागते. अहिल्याबाईंनी सांगितले केसायची सुद्धा नाही, अजिबात चालत नाही. ज्याच्या हातात वाटपायचं वाढायचं काम आहे ना, तरी सगळ्याच्या ताटात एक एकच लाडू टाकला पाहिजे. कधी तो वाढप्यात 2 लाडू टाकत नाही, आणि टाकून देणाऱ्या ताटात तर अजिबात टाकत नाही. हा निसर्ग नियम आहे. काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तसं होतं. फक्त तुम्ही म्हणलं पाहिजे. तुम्ही चारित्र्यवान असला पाहिजे, तुम्ही नीतिवान असला पाहिजे. सगळे संपत्तीच्या मागे लागले आणि संततीकडे लक्ष नाही. संतती ही खरी संपत्ती आहे. काय करायचं तुम्ही? एक ज्ञानेश्वरासारखा पोटी जन्माला आला, तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल. कोण विचारतं तुम्हाला पुढच्या 10 वर्षात यांची फार गरीब होती, हे झोपडीत राहत होते? कोण बघते? ज्ञानेश्वरासारखा पोरगा यांनी जन्माला घातला, हे बघितलं जाईल. आणि त्रिकालाबादी त्याची कीर्ती राहील. काय ज्ञानेश्वराच्या वडिलांकडे होतं? काही नव्हतं, भिक्षा मागून खात होतं. पण आज मावले मावले लाखो लोक, 5-5 लाख लोक बघा कधी पालखी सोहळ्यात. आळंदीपासून तर ज्ञानोबा तुकाराम उड्या मारत म्हातारी कोतारी महिला पळत जात असते. किती लोक वाढायला ह्याला. तुम्ही दिवे घाटात बघा, ट्रकच्या अशा केळाच्या गाड्या लागल्या असतात. असे पुढेच्या पुढे नुसते फेकून देतात सगळे. किती घ्या, द्यायला कमीच नाही. ज्ञानेश्वर मावले काय तुम्ही घेऊन बसलाय संपत्ती? संपत्तीकडे लक्ष, संपत्ती पोटापुरते असते. संततीकडे लक्ष द्या. इथं आई बाबा आलेत ना, आपली पोरं शिकतात, शिक्षित होतील, नोकरी होतील, पण ते सुशिक्षित होतील याची गॅरंटी काय? सुशिक्षित पाहिजे. शिकलेली पण बरीच भुकलेली आहेत. आता जे आगाऊपणा करून बोलते त्यात शिकलेली बी जास्त आहे. ही काय चाललंय ना, आम्हाला काय पटतंय ना, आम्हाला पैसे पाहिजे. आपा कसं बी पैसे मिळवायचे बाबा. आता ही हुकलेली नाही तर काय पिकलेली म्हणायचं. पैसे पाहिजे, कुठनं पैसे आणायचे? तर कशाला पैसे पाहिजे? पैसा भगवान नहीं है, पैसा भगवान से कम भी नहीं है, फिर भी पैसा भगवान नहीं है. ते माध्यम आहे, देवघेवीचं माध्यम आहे. ते भगवान नाही आणि परमेश्वर नाही. आणि म्हणून बंधूंनो, आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने विचार करून वागलं पाहिजे. त्यातले काही डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, काही म्हणलं तर होतील. आणि नोकरी लागली पाहिजे. सगळ्यांनी तहसीलदार झालं पाहिजे, पुढारी झालं पाहिजे, कंपनीत लागलं पाहिजे.
जॉब लागला पाहिजे, कसंही करा पण आमचं एखादं चिटकावा, कुठं डीपीला चिटकावा का कुठं कुठं चिटकावा, काय चिटकावाची गरज नाही. अरे तुम्ही मनात नाही करा ना. जगात असं कुठलं क्षेत्र नाही. मी नोकरी चांगली होती राजीनामा दिला, वकिली चांगली चालत होती बंद करून टाकली, जिल्हा परिषद मध्ये निवडून येत होतो. अशी अनेक 50 भाषणं, शेकडो भाषणं. कायद्यात बदल घ्या, आमदार व्हा, खासदार व्हा. मुळीक साहेब, लोकशाही राज्यामध्ये सगळ्यात जर क्रांतिकारी निर्णय कोणाला घेता असेल फक्त आमदार आणि खासदार. आणि म्हणून आमदार काही करू शकतो, त्याला ते कळलं. नवीन बिल आणू शकतो, नवीन कायदा आणू शकतो, जुना कायदा रद्द करू शकतो, कोणताही निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडू शकतो. हे फक्त संसद आणि विधिमंडळात होतं. बाकी सगळी कार्यालये, सगळी कोर्ट ही कायद्याची अंमलबजावणी करून निवडे देण्याचं काम करा. आणि त्यामुळं लॉ मेकिंग, डिसिजन मेकिंग जिथं होतं तिथं तुम्ही पोहोचला पाहिजे. आणि अतिशय पवित्र अशा त्यासाठी आपल्या वागण्यात बाणा पाहिजे, चारित्र्य पाहिजे, संवाद पाहिजे. अशा कार्यक्रमाला आलं पाहिजे, तुमच्या ओळखी पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य आहे, त्या तुम्ही कराव्या. जीवनात यशस्वी व्हावं. ज्यांचा ज्यांचा आता सत्कार होणार आहे त्या सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. जीवनामध्ये, भावी आयुष्यामध्ये कुठलंही संकट येऊ दे, शासकीय अडचणी येऊ दे, तुम्ही माझ्याकडे या, मला सल्ला घ्या. मी तुम्हाला निश्चितपणे त्यातनं मार्ग सांगेन, मदत करेन, एवढं सांगतो. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार विजेते विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. त्यांना इथपर्यंत पोहोचवलं त्या आईवडिलांचं अभिनंदन करतो. आम्हाला बोलवलं, आमचाही सन्मान केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपला आभार मानतो. वेळेत सगळं संपलं पाहिजे, वेळेत बोललं पाहिजे, वेळेत कार्यक्रम संपवला पाहिजे. आणि कुणीही ताटकळत न राहता त्याला घरी जाण्याची मुभा दिली पाहिजे. या भावनेनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.